देशातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरुपती बालाजी, एक असं मंदिर जिथे भाविकांची अफाट श्रद्धा आहे। रोज लाखोंच्या संख्येने लोक येतात। सोने चांदी आणि रक्कम ही भाविक मोठ्या प्रमाणात दानही करतात। पण आता मोठ्या चोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे। तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजेच टीटीडी बोर्डाचे सदस्य भानुप्रकाश रेड्डी यांनी मंदिरातून तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम चोरीला गेल्याचा गंभीर आरोप केलाय। भानुप्रकाश रेड्डी यांनी सादर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रविकुमार नावाचा अधिकारी थेट परकामणीतून रक्कम चोरी करताना दिसत आहे। रेड्डी यांच्या मते ही रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आली आणि नंतर महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यात आले। या प्रकरणात YSRCPचे नेते, वरिष्ठ अधिकारी आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून उच्च न्यायालयाने प्रकरणाची चौकशी CID कडे सोपवली आहे। एका महिन्यात सीलबंद अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तिरुपती सारख्या पवित्र ठिकाणी इतका मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे, यामुळे भाविकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं। आता याचा शेवट कोणत्या सत्यापर्यंत पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।